हो सर. हा ठीक आहे. आता हे स्क्रीनवर काय दिसते? कलर दिसायला सर बुकचं. हा बुक दिसायला ना. ठीक आहे. हो सर. तुम्ही कुठपर्यंत अभ्यास केला मग? प्रणव, हा सर. आहे कुठून सुरुवात करायचं? सर पहिले पासूनच करा सर. पहिलेपासून. याच्या आधी पाहिलं नाही काही घरचा अभ्यास वगैरे? नाही पाहिला होतं सर, पण तरी पण सर ते. असं का? पहिलेपासून घेऊ. हो सर. ठीक आहे. हा हे याचं नाव काय म्हटलं तू? आता शिवम तो शिवम. शिवम. शिवम का? हा. हॅलो शिवम. हो सर. शिवम हा सर. तू काय सर? व्हिडिओ ऑन राहू दे ना. व्हिडिओ ऑन. व्हिडिओ ऑन राहू दे, काय होत नाही. मस्त दिसते चेहरा हो आहे की सर नाही? केलं. कटिंग केली लॉकडाऊन मध्ये. हो सर. हो ठीक सर. आहे. तर बघा हे आपलं बुक आहे की नाही? आता पहिला धडा बघूया हो आपण. सर. नॅशनल अँथम हे प्लीज आहे की नाही? प्रिफेस आहे हे. आउटकम असतात. तर बघा इंडेक्स पार्ट 1 रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स आणि पार्ट 2 नंतर पार्ट 2 आहे. ठीक आहे. तर बघा पहिला धडा. पहिल्या धड्याचं नाव काय आहे? तर बघा पहिल्या धड्याचं नाव आहे रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स. काय धड्याचं नाव? नॅशनल अँड इरॅशनल नंबर. रॅशनल. रॅशनल कसं हॅलो. वाचायचं त्याला? रॅशनल हा. अँड इरॅशनल रॅशनल नंबर्स. ठीक आहे. अँड रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स. ठीक आहे. तर बघा रॅशनल आणि इरॅशनल नंबर्स कशाला म्हणतात? वी आर फॅमिलियर विथ दी नॅचरल नंबर्स. म्हणजे आपल्याला नॅचरल नंबर माहित आहेत, होल नंबर्स माहित आहेत, त्यानंतर इंटिजर्स आणि रॅशनल नंबर्स माहित आहेत. ठीक आहे. तर बघा नॅचरल नंबर. आवाज येत नाही सर. आवाज आवाज येत नाही सर. आवाज येत नाही. आता येत आहे का? हो सर. हो सर. तर नॅचरल नंबर कशाला म्हणतात बघा? तर नॅचरल नंबर्स म्हणजे हे नॅचरल नंबर्स आहेत. 1 2 3 4. याच्या पुढे आहे का काही? नाही सर. नाही सर. आहे ना. नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या कोणत्या असतात? 1 2 3 4. पुढे बघा डॉट डॉट आहे. पुढे काय आहे? हो सर. डॉट डॉट म्हणजे काय आहे? डॉट डॉट. हा म्हणजे याचा अर्थ काय पुढं? पुढे 5 6 7. हा 5 6 7 8 9 10 11 12 किती पर्यंत? 100 पर्यंत. हॅलो. हा पुढे किती 100 पर्यंत पर्यंत आहे? सर. 100 हा पर्यंत सर. पुढे कुठपर्यंत आहेत? पुढे कुठपर्यंत आहेत नंबर्स? दहा पर्यंत झाले का? मग पुढे नाही का? हॅलो. आहे सर. सर नेटवर्क नाही सर. नेटवर्क नाही आहे बघा. तर बघा हॅलो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आहे की नाही? 100 1000 2000 लक्ष 10 लक्ष कोटी 10 हा. कोटी इन्फायनेट आहे की नाही? हे नंबर कसे आहेत? पुढे इन्फायनेट आहेत. इन्फायनेट अनंत. त्याला काय म्हणतो आपण? हो सर. इन्फिनिट आहेत, अनंत आहेत. ठीक आहे. तर अशा संख्यांना काय म्हणायचं? नॅचरल नंबर्स किंवा नैसर्गिक हा. संख्या. ठीक आहे. त्यानंतर बघा होल नंबर्स. काय आहे? होल नंबर्स. होल नंबर्स. तुम्हाला जर आवाज येत असेल, हॅलो,
आवाज येत असेल तर अनम्यूट, सर आवाज येत असेल ना अनम्यूट करा, कारण घरातला आवाज येतोय. अनम्यूट समजते ना, अनम्यूट तिथे एक हा अनम्यूट, असं अनम्यूट करायचं. ज्याच्या घरातला आवाज आहे त्यानं अनम्यूट करायचं. ठीक आहे. हा तर बघा होल नंबर्स कोणते आहेत? तर होल नंबर्स बघा नॅचरल नंबर जे आहेत त्याच्यामध्ये जर आपण पुढे झिरो लावला, इथं झिरो, इथं जर झिरो लावला तर त्या संख्या काय होतात? होल नंबर्स होतात. ठीक आहे. म्हणजे 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 100 200 1000 आहे की नाही, 2000 5000 लक्ष, 10 लक्ष, कोटी, 10 कोटी, इन्फायनाइट आहे की नाही. ह्या नंबर्सना काय म्हणतात? होल नंबर्स. होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या. होल नंबर म्हणजे काय? पूर्ण संख्या. त्यानंतर आहे बघा इंटिजर्स. इंटिजर्स म्हणजे पूर्णांक संख्या. इंटिजर्स कोणते आहेत बघा? तर इथे झिरो घ्यायचा आधी. त्यानंतर या बाजूला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 इन्फायनाइट इकडे. आणि या झिरोच्या डाव्या बाजूला -1 -2 -3 -4 -5 -6 -7 इकडे इन्फायनाइट असे. हजार कोटी, 10 कोटी वगैरे इन्फायनाइट आहे की नाही. हे लक्षात आलं तुमच्या? हे समजलं का रे? नॅचरल, अनम्यूट करून सांगा. नॅचरल नंबर्स, होल नंबर्स आणि इंटिजर्स, हे नंबर समजले का? हो सर. हा. आता बघा पुढे रॅशनल नंबर्स. ठीक आहे. पुढे काय? रॅशनल नंबर्स. आता रॅशनल नंबर्स मध्ये काय असतं? तर बघा इथे हे जे नंबर्स आहेत हे कशा पद्धतीने लिहिलेले आहेत त्याचं डिस्क्रिप्शन खाली दिलेलं आहे. तर रॅशनल नंबर कशाला म्हणायचं ते खाली दिलेलं आहे. एक मिनिट बोला. हॅलो, कोणी नाही? हो मीटिंग एम सवार दे कापच मीटिंग चालूच, क्लास चालूच. तर बघा इथे रॅशनल नंबर्स, सॉरी पाहतो परत घेणार नाही. रॅशनल नंबर्स कशाला म्हणायचं? दी नंबर्स ऑफ द फॉर्म. बघा एखादा नंबरचा जो स्वरूप आहे, फॉर्म आहे, तो कसा असला पाहिजे? m/n किंवा असा असेल m/n. The numbers of the form m/n are called the rational numbers. आहे की नाही. m/n या स्वरूपामध्ये एखादी संख्या लिहिलेली असेल त्याला काय म्हणायचं? रॅशनल नंबर. जसं बघा -25/3, 10/-7, त्यानंतर -4. आता -4 m/n या स्वरूपात लिहिलेली आहे का? -4 ही m/n या स्वरूपात आहे का? अनम्यूट करून सांगा. हॅलो, नाही सर. हा नाही तर मग त्याला आपल्याला बघा हे जे -4 आहे ना, या -4ला कसं लिहिता येते? -4/1. -4 कसं लिहिता येते? -4/1. म्हणजे आता हे झालं आहे की नाही. कोणत्याही संख्येला छेद असतो आहे की नाही. कोणत्याही संख्येचा छेद 1 घेतला तरी त्या संख्येमध्ये बदल होत नाही आहे की नाही. म्हणून ह्या -4ला आपल्याला -4/1 लिहिता येईल. ठीक आहे. त्यानंतर या 0ला 0/1 लिहिता येईल आहे की नाही. 0/1 म्हणजे 0. त्यानंतर हे जे 3 आहे या 3ला 3/1 लिहिता येईल आहे की नाही. 3/1 नाही का. मग हे m/n स्वरूप झालं. या 8ला सुद्धा असंच लिहिता येईल आपल्याला 8/1. 8/1. त्यानंतर हे 32/3 आहे, हे m/n स्वरूपात आहे.
67/5 आहे, m/n स्वरूपात आहे, ETC म्हणजे इत्यादी. अशा संख्या ज्या आहेत त्यांना रॅशनल नंबर म्हणायचं. लक्षात आलं? रॅशनल नंबर्स कशाला म्हणायचं? ज्या संख्या m/n या स्वरूपामध्ये असतात आर कॉल्ड रॅशनल नंबर. दी नंबर्स ऑफ द फॉर्म m/n आर कॉल्ड रॅशनल नंबर्स. ठीक आहे. हिअर m and n आर इंटिजर्स but n is not 0. So here m and n are integers. हे जे m आणि n आहे, हे m आणि n काय असले पाहिजे? इंटिजर असले पाहिजे. इंटिजर म्हणजे कोणते? तर इंटिजर म्हणजे हे आपल्याला दिलेले जे आहेत हे इंटिजर. m आणि n काय आहेत? इंटिजर आहेत. m आणि n काय आहेत? इंटिजर आहेत. ह्या संख्या आहेत त्या, है की नाही? ह्या संख्या घ्यायच्या आणि त्या कशा घ्यायच्या? m/n घ्यायच्या. त्या कशा घ्यायच्या? m/n या स्वरूपात घ्यायच्या, है की नाही? तर लक्षात आलं? एखादा नंबर जेव्हा m/n या फॉर्म मध्ये लिहितात तेव्हा त्याला काय म्हणायचं? रॅशनल नंबर. तेव्हा त्याला काय म्हणायचं? रॅशनल नंबर. m आणि n कुठून घ्यायचे? m आणि n म्हणजे इंटिजर. m आणि n म्हणजे काय? इंटिजर. परंतु n हा 0 नाही पाहिजे. म्हणजे हे जे छेद आहे की नाही हे 0 नाही पाहिजे. म्हणजे कसं? समजा हा नंबर एखादा नंबर आहे, सपोज हा 5 आहे, ठीक आहे? तर 5/0 नाही लिहिता येत. म्हणजे ही जी छेदातली संख्या आहे, सम्यक आला वाटते एक मी. हा, तर हा जो n नंबर आहे, जो छेदातला नंबर जो आहे n, हा n काय नाही पाहिजे? नॉट 0 पाहिजे. हा n काय नाही? n कसा असला पाहिजे? नॉट 0 म्हणजे 0 सोडून. म्हणजे 5/0 असं लिहिता येणार नाही, आहे की नाही? म्हणजे छेद काय पाहिजे? 0 सोडून पाहिजे. छेद काय पाहिजे? 0 सोडून पाहिजे. तेव्हा त्या संख्यांना काय म्हणायचं? रॅशनल नंबर्स. 0 सोडून. We have also seen that there are infinite rational number between any two rational numbers. आणि बघा, दोन रॅशनल नंबरच्या मध्ये there are infinite rational numbers. दोन रॅशनल नंबर मध्ये इन्फायनाइट म्हणजे अनंत असतात. एनी टू रॅशनल नंबर, दोन रॅशनल नंबर मध्ये अनंत रॅशनल नंबर असतात, आहे की नाही? दोन रॅशनल नंबर मध्ये अनंत रॅशनल नंबर असतात. त्यानंतर पुढे बघू. लेट अस लर्न. आता हे बघा, टू शो. हे रेडमी कोण आहे रे? हॅलो, हा कोण? सम्यक आहे का? बोला सर. आला का तू? ह्यात आता नवीन कोण आलंय? रेडमी वाला सम्यक आहे काय? सर ते रेडमी माझा आहे सर. नाही सर. नाही, धनश्री सर नेटवर्क ना. बरं, एक प्रणव आहे, हे आपला हे आहे, धनश्रीचा भाऊ आहे. आणि हे दुसरं कोण आहे आणखी? हॅलो, आवाज येत नाही का त्याला? कनेक्टिंग आता व्हायला. एक मिनिट, कोण आहे? हॅलो, ती ही आहे वाटते आपल्या 10वी. सोनी. हॅलो सोनी. सोनी, आवाज येत आहे का? सोनी. सोनी 10वीची आहे ना तू? आवाज येत आहे का तुला? 7:30 ला आहे बेटा मीटिंग, रिमूव्ह करतो सोनीला. रिमूव्ह. सोनी बस जाईल ती. तर बघा, इथे आपण काय बघू लागलो?
हे बघितलं आपण, ठीक आहे. आता इथे बघा लेटेस्ट लर्न टू शो रॅशनल नंबर ऑन नंबर लाईन. नंबर लाईन वरती रॅशनल नंबर कसं शो करायचा. टू शो रॅशनल नंबर ऑन नंबर लाईन. टू शो रॅशनल नंबर्स ऑन नंबर लाईन. नंबर लाईन वरती रॅशनल नंबर कसा शो करायचा, कसा दाखवायचा. सो लेट अस सी हाऊ टू शो 7/3. बघा 7/3 त्यानंतर 2 -2/3 ऑन नंबर लाईन. हे नंबर आपल्याला नंबर लाईन वरती दाखवायचे, ठीक आहे. 7/3 2 - 2/3. सो लेट अस ड्रॉ नंबर लाईन. त्यासाठी एक नंबर लाईन काढायची, ठीक आहे. इथे एक नंबर लाईन काढली आणि या नंबर लाईन वरती इथं काय घेतलं 0. इथं काय घेतलं 0. त्यानंतर एकक अंतरावरती 1. हॅलो, हा हा अरे त्या ग्रुप मध्ये आहे ना. तीच लिंक आहे. तुझा नेटवर्क नसेल बेटा. पाठवतो. एक मिनिट. हॅलो. हा हॅलो. आवाज येत नाही सर. आता याला का? हो सर. कोण बोलायला? प्रणव. प्रणव बोलतो सर. हा प्रणव. ते याला सम्यकला लिंक पाठवली. आता याला ना. हॅलो 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 हॅलो. आता याला का? हा ठीक आहे सर. हा तर बघा नंबर लाईन वरती हे नंबर्स कसे ड्रॉ करायचे बघा. तर इथं नंबर लाईन काढायची. त्यानंतर इथं 0 लिहायचं. त्यानंतर हे एकक अंतर घ्यायचं. एकक बघा 0 हॅलो. आवाज येत नाही सर. आवाज येत नाही का? हॅलो. येत आहे सर आता. येत आहे ना. हा बरोबर. आता हे जे नंबर लाईन आहे की नाही, या नंबर लाईन वरती हे नंबर्स आपल्याला दाखवायचे आहेत, ठीक आहे. त्यासाठी एक नंबर लाईन काढायची, एक संख्या रेषा काढायची. तर या संख्या रेषेवरती इथं 0 घ्यायचं, ठीक आहे. त्यानंतर एकक अंतरावरती इथे 1 घ्यायचं. त्यानंतर दुसऱ्या एकक अंतरावरती ते 2 घ्यायचं. त्यानंतर तिसऱ्या एकक अंतरावरती 3 4 अशा पद्धतीने. आणि या 0च्या डाव्या बाजूला -1. डाव्या बाजूचे अंक आपण वजा लिहितो, आहे की नाही. तर -2 -3, ठीक आहे. आता काय करायचं, हे नंबर आपल्याला शो करायचे आहे की नाही. म्हणून काय करायचं, तर हा जो नंबर आहे आपल्याला शो करण्यासाठी काय करावं लागेल, इथे याचा डिनॉमिनेटर बघायचा. डिनॉमिनेटर म्हणजे छेद. याचा छेद किती आहे? 3 आहे. छेद किती आहे? तर बघा 7/3 हा नंबर आपल्याला नंबर लाईन वरती दाखवायचा आहे. म्हणून त्याचा छेद बघायचा. छेद किती आहे? 3 आहे. म्हणून हे जे एकक अंतर आहे 0 पासून 1 पर्यंत, याचे 3 सारखे भाग करायचे. किती भाग करायचे? 3 सारखे भाग का करायचे? कारण हा जो नंबर आपण जे दाखवणार आहोत त्याचा जो छेद आहे तो 3 आहे. म्हणून या एकक अंतराचे 3 भाग करायचे. बघा
हा एक भाग, हा दुसरा भाग आणि हा तिसरा भाग. हे एकक अंतराचे 1 2 3 भाग झाले. ठीक आहे. त्यानंतर हे जे दुसरे एकक अंतर आहे त्याचे 3 भाग करायचे, 1 2 3. त्यानंतर हे तिसरे एकक अंतर जे आहे याचे सुद्धा 3 भाग, 1 2 3. ठीक आहे. अशा पद्धतीने हे चौथे एकक अंतर याचे सुद्धा 1 2 3 भाग करायचे. अशाच पद्धतीने डाव्या बाजूला 1 2 3 एकक अंतराचे, ह्या एकक अंतराचे 3 भाग, 1 2 3. ह्या एकक अंतराचे 3 भाग, 1 2 3. आणि परत अशा पद्धतीने. ठीक आहे. आता 7/3 हा नंबर कुठे असेल तर 0 पासून हा नंबर प्लस आहे की नाही, म्हणून 0 पासून उजवीकडे 7 अंतर बघायचं. 0 पासून उजवीकडे 7 अंतर म्हणजे जे आपण एकक अंतराचे 3 भाग केले की नाही त्याला एक संबोधायचं जातं. हे एक झालं एक अंतर. हा एक. त्यानंतर हे 2 3 4 5 6 7. बघा इथं आलं 7. म्हणून हा जो नंबर आहे हा झाला 7/3. ठीक आहे. म्हणून हा नंबर काय झाला 7/3. ठीक आहे. त्यानंतर हा 2 नंबर दाखवायचा. तर 2 नंबर तुम्हाला माहित आहे 2 नंबर कुठे आहे, हे एक आहे इथे 2 आहे, हा 2. त्यानंतर -2/3 आहे की नाही, -2/3. आता बघा हा नंबर याचा डिनॉमिनेटर 3 आहे म्हणून आपण युनिट डिस्टन्सचे 3 पार्ट केले, 3 भाग केले. आता 0 पासून डाव्या बाजूला -2 बघायचं. 0 पासून डाव्या बाजूला -2 अंतर घ्यायचं. 0 पासून डाव्या बाजूला बघा हे 1 आणि हे 2, हे 2 अंतर झालं. हा जो नंबर आहे ना हा नंबर आहे -2/3. लक्षात आलं का? हे समजलं का? अनम्यूट करून सांगा. अनम्यूट करून सांगा रे. हो सर. हा मग आता सांगा बरं 5/3 कुठे हो कुठे सर. येईल? हो सर. 5/3 कुठे येईल? 5/3 आता 5/3 कुठे आहे बघा, हे बघा 5/3 कुठे आहे? अरे वैभव आला. हॅलो, 10वीचे जे मुलं आहेत ना त्यांची मीटिंग 7:30 आहे. तुम्ही आताच जॉईन होऊ नका. कोण कोण जॉईन झालं? वैभव. हॅलो वैभव. हा सर. 10वीला आहे ना? बोला ना सर. 10वीला आहे ना तू? हो सर. आता 8वीची मीटिंग चालू आहे, हो सर. 7:30ला आहे आपली. ठीक आहे. तो हो सर. काय करून टाक, लिव्ह करून टाक मीटिंग. ठीक आहे. हॅलो, हे लक्षात यायला का रे तुमच्या? प्रणव, सर आवाज येत नाही सर. आता याला का? याला? हो सर. हा प्रणव, आता मीटिंग ही 9 मिनिटांमध्ये संपते. हॅलो, हा सर. मीटिंग नाही का 9 मिनिटात संपते, त्याचा टाइम असते 40 मिनिटाचा. ठीक आहे. तर परत ती जॉईन करायची. हॅलो, जी मीटिंग आहे ना, मीटिंग आपली चालू आहे ती नाही का आता 8 मिनिटात संपते आपली, 8 मिनिटांमध्ये. तर परत जॉईन करायची ती. हा सर. समजलं का? ओके सर. हा ठीक आहे. तर बघा पुढं आपण कुठं होतो? हो तर सर. हा 5/3 हा नंबर कुठे येईल नंबर लाईन वरती? तर बघा 5/3 हा जो नंबर आहे सर उजव्या बाजूला हा 0 पासून, उजव्या बाजूला ख्रिश्चन. हा 0 पासून 5 अंतर मोजायचं आहे की नाही? हा हो सर. 0 पासून उजव्या बाजूला 5 अंतर मोजायचं. 1 2 3 4 आणि हे 5 नाही का? इथं हा नंबर असेल आहे की नाही? हा 5/3 इथं असेल.
नाही का? हो सर. आता मला सांगा हा नंबर किती असेल? हा नंबर सांगा बरं किती असेल? तुम्ही स्क्रीनवर दिसत नाही सर. हॅलो. हा मी दिसत नाही आहे. आवाज हो येत आहे सर. ना? आवाज येत आहे ना? आवाज येत आहे का? आवाज येत आहे सर फक्त. हा हे ते खाली कोपऱ्यात दिसत असेल मी खाली कोपऱ्यात. येत आहे सर. हा तर हा नंबर कोणता आहे सांगा ना? हा नंबर कोण सांगेल हा नंबर किती आहे? समजलं नाही का रे? तर इथून मोजा ना बघा. 0 पासून हे मोजत आहे. हॅलो, आवाज येत आहे का? हा सर कोण यायले का? हा हॅलो. हा आवाज यायला का? आवाज हॅलो. हा सम्यक. हॅलो. हा बोला ना. अरे सर नाहीत ना. आहे ना, मी आहे ना. हॅलो शिवम. हॅलो. हॅलो. हा आहे ना मी मीटिंगला. हॅलो. हॅलो आवाज येत नाही का रे मोरो? हॅलो. सर येत आहे ना? हा मग नाही हा सर. हा मग सांगा ना इथे हा जो नंबर आहे हा नंबर किती आहे सांगा बरं? हा सर दिसत नाही सर काहीच. स्क्रीन दिसत नाही का? नाही सर. स्क्रीन तर दिसत आहे. ते तुझं नेटवर्कचा प्रॉब्लेम सर आहे तो. शिवमला विचारा. हो सर. हा हो सर. हा कोणाला समजते हे सम्यक? सम्यक. हॅलो. हॅलो. काय सर? हे हा जो नंबर आहे की नाही हा नंबर किती आहे हे सांग ना मला. हा नंबर किती आहे? चौथा सर. हे बाण दिसते का माझा? एक मिनिट. आता बघा हे पेन दिसते पेन. हा नंबर किती आहे सांग? करायचा हा 5वा. 5 कुठे आहे बघ? एक हे शून्यापासून मोज ना. 1 2 3 4 किती अंतर आहे? 4 अंतर झालं. म्हणून हा नंबर झाला 4/3. हा नंबर काय झाला? 4/3. लक्षात आलं? आता हा नंबर किती असेल हा? तर बघा शून्यापासून मोजायचं. चला 1 2 3 4 आणि हा डाव्या बाजूला आहे म्हणून तो -4/3 आहे की नाही? लक्षात आलं? हो सर. हा एखादा नंबर लाईनवर कसा दाखवायचा त्यासाठी बघा. तर तो नंबर घ्यायचा आणि त्या नंबरचा जो डिनॉमिनेटर आहे म्हणजे छेद, हा जो छेद आहे हा किती आहे? 3 आहे. म्हणून हे जे एकक अंतर आहे की नाही 0 पासून 1 पर्यंत याचे आपण सारखे 3 भाग करायचे. बघा इथे 1 भाग 2 भाग 3 भाग. 3 भाग का केले? कारण याचा छेद 3 आहे. याचे 3 भाग का केले? कारण याचा छेद 3 आहे म्हणून 3 भाग केले.
आणि मग 3 भाग केल्यानंतर हा जो वरचा अंक आहे 7, तर तिथून शून्यापासून 7 असे पार्ट मोजत जायचे आहे की नाही, 7 पार्ट. म्हणजे इथून 1 2 3 4 5 6 7 इथपर्यंत. म्हणून हा जो नंबर आहे हा नंबर असते 7/3. लक्षात आलं. हे 2/3 का असतात, 0 पासून इथे अंतर मोजायचं 1 2, म्हणून हा किती आहे 2/3. हा डिनॉमिनेटर 3 का येतं, कारण या युनिट डिस्टन्सचे आपण 3 पार्ट केले, 1 2 3 असे पार्ट केले, म्हणून त्याचा डिनॉमिनेटर किती होतो 3 आहे की नाही. समजा हा नंबर आपल्याला मोजायचा आहे, हा नंबर आहे की नाही. मग आपल्याला काय करायला लागेल, या 0 पासून मोजत यावं लागेल. 1 2 3 1 2 3 4 5, म्हणून हा नंबर काय 5/3. परंतु हा या 0च्या डाव्या बाजूला आहे, म्हणून हा नंबर काय असेल -5/3. हे लक्षात आलं का तुमच्या. आता बघा ना, वी कॅन शो दी नंबर्स टू ऑन नंबर लाईन. त्यानंतर हे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे याचं, हे कसं शो केलेलं आहे ते आपल्या तुम्ही वाचून घ्या. आता खाली बघा, नंतर प्रॅक्टिस सेट दिलेला आहे. प्रॅक्टिस सेट, शो दी नंबर्स ऑन नंबर लाईन, ड्रॉ दी सेपरेट नंबर लाईन फॉर इच एक्झाम्पल. ठीक आहे. तर हे नंबर तुम्हाला नंबर लाईन वरती शो करायचा आहे. ठीक आहे. आणि बघा, याच्यासाठी एक नंबर लाईन काढायची, याच्यासाठी दुसरी काढायची, याच्यासाठी तिसरी काढायची, याच्यासाठी चौथी काढायची. हे लक्षात आलं का तुमच्या.